संजय राऊतांनी ट्विट केलंय, अपना सपना मनी मनी. ऑपरेशन टायगरची चर्चा, राऊतांनी त्या संदर्भातलं ट्विट केल्याची सुद्धा चर्चा आहे. खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटी ॲडव्हान्स दिले जात आहेत. अपना सपना मनी मनी असं राऊतांनी ट्विट केलेलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही खासदार दिल्लीला गेल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा गेल्या 1 ते 1.5 तासांआधीच दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळते. ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. तर संजय राऊतांनी काय ट्विट केलेलं आहे ते पाहूया. सगळ्यात आधी संजय राऊतांनी अपना सपना मनी मनी, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे असं ट्विट संजय राऊतांनी केलंय. ठाकरेंचे 6 खासदार नॉट रिचेबल असल्याची सुद्धा माहिती मिळते. ही सगळ्यात मोठी बातमी आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील दिल्लीला गेले असल्याची सुद्धा माहिती मिळते. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आणि याच खासदारांना 15 कोटी रुपये दिले जाणार असल्याचा आरोप यावेळी संजय राऊतांनी ट्विटच्या माध्यमातून केल्याची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो. तर संजय राऊतांनी पुन्हा एक ट्विट केलेलं आहे. ते ट्विट काय आहे ते सुद्धा आपण पाहूयात. आपलं स्वप्न मनी मनी ही एक धक्कादायक आणि संतापजनक बाब आहे की महाराष्ट्रातील खासदारांना आज रात्री पक्ष बदलण्यासाठी प्रत्येकी 15 कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचं वृत्त आहे. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार बंड करण्याच्या तयारीत आहेत. 19 जूनला शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि याच संदर्भात अधिक बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मुख्य संपादक कमलेश सर. सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत ऑपरेशन टायगरची महाराष्ट्रात चर्चा सुरू होती. आज सकाळपासूनच राज्यात आणि दिल्लीत घडामोडींना वेग आलेला आहे. अशात संजय राऊतांनी सुद्धा ट्विट केलंय, आपला सपना मनी मनी असं त्यांनी ट्विट केलंय. कसं आहे, ह्या सगळ्या घटनांकडे बघताना रुबीना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की चर्चा, जसं तुम्ही म्हणालात की या विषयाची चर्चा आज दिवसभर सुरू होती. किंबहुना गेले 1-2 दिवस या चर्चांना अधिक वेग आलेला आपण बघतोय राजकीय वर्तुळामध्ये. पण संजय राऊतांनी ज्या प्रकारे ट्विट केलं, आपण त्याला एक प्रकारे त्या गोष्टीचं एक प्रकारे कन्फर्मेशन आलं असं आपण म्हणू शकतो. भलेही शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के मगाशी बोलताना म्हणाले की असं कुठलंही ऑपरेशन नाही किंवा स्वतः संजय राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत याबाबत फार बोलण्यास तयार नव्हते, पण तरी सुद्धा संजय राऊतांनी जो आरोप केलाय तो अत्यंत सनसनाटी असा आरोप आहे की आज रात्री खासदारांना 15 कोटी दिले जाणार आहेत. आता संजय राऊत बऱ्याचदा असे अनेक आरोप करून सनसनाटी राजकीय निर्माण करत असतात. पण या सगळ्या घटनाक्रमांवरती शिवसेना जी गेले 2 दिवस या संपूर्ण बाबतीमध्ये डिनायल मोडमध्ये होती की असं काही घडत नाहीये. आज सकाळी संजय राऊत यांनी या सगळ्या बाबींचा इन्कार केला होता. पण आता खासदारांना 15 कोटी दिले जाणार आहेत, मग ते कशासाठी दिले जाणार आहेत? तर अर्थातच त्यांना पुन्हा एकदा ज्या प्रकारे जून 2022ला जे ठाकरेंचे आमदार फुटले होते आणि मोठं सत्तानाट्य झालं होतं, राज्यात सत्तापालट झाला होता, उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं, त्यावेळेसही अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या आणि तेव्हाही असेच डिनायल सुरुवातीला आले होते. पण आता स्वतः संजय राऊत ही गोष्ट म्हणतात की खासदारांना 15 कोटी दिले जाणार. तेव्हा तुम्हाला आठवत असेल की 50 कोटींचे आरोप झाले होते. आता खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्याची तयारी सुरू केली का वगैरे अशा चर्चा होतात. पण अशाही बातम्या येत आहेत की एकनाथ शिंदे स्वतः दिल्लीला गेलेले आहेत, ओम बिर्लांना पत्र दिलं जाणार या खासदारांकडून वगैरे वगैरे. सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं की झी 24 तासनं आज सकाळी याच्यातलं एक जे महत्वाचं नाव आहे, ज्या नावाची गेले 3 दिवस सारखी चर्चा होती आणि ज्यांनी ठाकरेंनी मातोश्रीवरती बोलवलेल्या बैठकीला पण दांडी मारली होती, ते ओमराजे निंबाळकर यांच्याशी आपले प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी सकाळी बातचीत केली होती आणि त्यांनी कुठल्याही बाबीचा इन्कार केला नाही की तुम्ही पुढच्या मेळाव्याला कुठे असणार आहात किंवा तुम्ही जाणार आहात का, पक्ष सोडणार. तर त्यांनी याबाबत कुठलंही ठोस असं उत्तर दिलं नाही. त्यामुळे बऱ्याच गोष्टींना इथे या क्षणाला ओपन एंडेड अशा गोष्टी आपण असं म्हणू शकतो. हिंदीमध्ये अशी एक म्हण आहे की
ऊंट किस करवट बैठेगा, म्हणजे उंट कुठल्या दिशेला बसेल हे सांगता येत नाही तो बसत असताना. त्यामुळे या घडामोडी अशाच प्रकारच्या आहे असं आपण म्हणू शकतो की नक्की कुठल्या दिशेला जाणार आहे, की जर हे खासदार वेगळा गट स्थापन करायच्या तयारीत किंवा शिंदेसोबत जाणार आहेत, त्या सगळ्या बाबी अजूनही त्याचा सस्पेन्स कायम आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की पुढील काही दिवस जोपर्यंत स्वतः या खासदारांकडून या बाबींचा इन्कार केला जात किंवा स्वतः एकनाथ शिंदे याबाबत येऊन काही त्याचा इन्कार करत नाही किंवा काही प्रत्यक्ष घडामोड आपल्या डोळ्यासमोर येत नाही, तोपर्यंत असं काही घडलं सांगतात नाही. पण एक मात्र खरं आहे, राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने आपल्याला आज हालताना दिसू शकतात. जर त्यांना थांबवायचं असेल तर ठाकरे गट त्यांना थांबवायचा प्रयत्न करेल. जर त्यांना जायचं असेल तर आज रात्रीतनं बऱ्याच घडामोडी बघायला मिळू शकतात त्या खासदारांकडून आणि शिवसेनेकडून किंवा त्यांना वेगळा गट करायचा असेल तर त्या दृष्टीने. पण राज्यातलं राजकारण एक मागे गेल्या महिन्यात एक चर्चा होती की जूनमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा भूकंप होऊ शकतो, तर तो भूकंप हाच आहे का, अशी देखील चर्चा या निमित्ताने चालू होईल. पण राजकीय घडामोडी या अत्यंत जोरदार पद्धतीने सुरू आहेत. आता हे वादळ जे आहे हे वादळ फक्त पेल्यातलं वादळ ठरतंय की हे वादळ खरंच येऊन पुन्हा शिवसेनेच्या किनाऱ्यावरती धडकेल आणि नुकसान करेल शिवसेनेला. कारण शिवसेनेने या निवडणुकांमध्ये लोकसभांमध्ये मोठी मजल मारली होती, त्यांचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आले होते आणि त्यातला जर आता हा मोठा गट फुटून वेगळा होत असेल तर ही नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी फार चिंतेची बाब असणार आहे. दुसरीकडे उभीना आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की सुप्रीम कोर्टात सुरू असलेली जी सुनावणी आहे ती देखील निकालाकडे चाललेली आहे. ते सगळं होत असताना अशा प्रकारे या खासदारांनी असं पाऊल उचलणं, या घडामोडी बऱ्याच काही राजकीय वर्तुळामध्ये एक वादळ आणू शकतात. पण जसं मी म्हटलं की फक्त पेल्यातलं वादळ ठरतंय, या फक्त चर्चा ठरतायत की खरंच हे वादळ शिवसेनेसाठी आणखी एका मोठ्या चक्रीवादळासारखं ठरेल, हे फार इंटरेस्टिंग. पण आजची रात्र कधी कधी निवडणुकांमध्ये एक शब्द वापरला जातो निवडणुकीच्या राजकारणामध्ये, कतल की रात. तर ही कतल की रात ठरते का? या रात्रीमध्ये काय काय घडामोडी होत आहेत, या रात्रीमध्ये समजावण्याचे प्रयत्न होत आहेत, परत आणण्याचे प्रयत्न होत आहेत, त्यांचा इरादा ठाम करण्याचे प्रयत्न होत आहेत, अशा अनेक घटना या घडू शकतात. राजकारणामध्ये रात्रीचा कालावधी, काही तासांचा कालावधी हा खूप मोठा मानला जातो. एखादी मोठी राजकीय घटना घडण्यासाठी काही तास सुद्धा पुरेसे असतात. पण आता या सगळ्या घडामोडींवरती नजर असणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की इथे हे सहाही खासदार सध्या नॉट रिचेबल आहेत. ते कुठल्या कारणास्तव नॉट रिचेबल आहेत? विमान प्रवासात आहेत का किंवा घरात आहेत का? जनरली काही लोकांना सवय असते की रात्री फोन बंद करून ठेवायचा, तसं काही घडतंय का? अशा अनेक बाबी समोर आहेत. पण जोपर्यंत खुलासा या तिन्ही ज्या या संपूर्ण प्रकरणातल्या 3 स्टेक होल्डर्स आपण म्हणू शकतो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, हे स्वतः खासदार यांच्या वतीने जोपर्यंत कुठलीही बाब समोर येत नाही तोवर आपण असं म्हणणं धाडसा ठरेल. पण एक मात्र खरं आहे, संजय राऊतांच्या ट्विटने, संजय राऊतांनी जी एक्सपोज केलेली आहे त्याच्याने मात्र या संपूर्ण दाव्यांना बळकटीच मिळालेली आहे. ती बळकटी खरं तर समोरून यायला हवी होती की होय आमच्या संपर्कात आहेत किंवा नाही आहेत. पण संजय राऊत स्वतः जेव्हा दावा करतात तेव्हा जसं म्हणतो की आग असल्याशिवाय धूर निघत नाही, तर हा जो धूर निघालाय हा नक्कीच कुठल्या तरी गोष्टीकडे काहीतरी इंगित करतोय, कुठेतरी अंगुली निर्देश करतोय, हे नक्कीच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. निश्चितच धन्यवाद. कमलेश सर आपल्या बरोबर जोडले गेलेले होते आणि